देशातील मोठ्या बंदरांचे चीफ इंजिनियर, पण मन मात्र गावासाठी. भेंडवडे गावठाणात शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संगम पाहायला मिळाला. ध्येय सामाजिक ऋणाचे, पाऊल उज्ज्वल भविष्याचे या भावनेतून इंजिनियर श्री अशोक भाऊ लोखंडे आणि त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौ तिलोत्तमा लोखंडे यांनी 2025-26 मधील 10वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष स्नेहमिलन आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे अशोक भाऊ लोखंडे हे केवळ गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व नसून देशातील विविध महत्त्वाच्या बंदरांवर उच्च पदावर काम केलेले अनुभवी अभियंता आहेत. त्यांनी पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडियामध्ये गोवा येथे चीफ इंजिनियर, मद्रास पोर्टचे चीफ इंजिनियर तसेच JNPT बंदरावरही चीफ इंजिनियर म्हणून मोठी जबाबदारी सांभाळली आहे. देशातील मोठ्या शहरामध्ये उच्च पदांवर काम करूनही निवृत्तीनंतर त्यांनी शहरातील जीवनशैली सोडून आपल्या मातृभूमीशी असलेली नाळ जपली. ही बाब अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सामाजिक ऋण फेडण्याच्या भावनेतून त्यांनी गावातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला हा उपक्रम सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. लोखंडे दाम्पत्य हे आमदार पिता आणि माता म्हणूनही ओळखले जातात. त्यांची कन्या नमिता मुंदडा या केज मतदारसंघाच्या आमदार म्हणून कार्यरत आहेत. मात्र एवढ्या मोठ्या राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीनंतरही लोखंडे दाम्पत्याचा गावाशी असलेला जिव्हाळा आणि ग्रामीण भागाशी काहीतरी करण्याची तळमळ आजही कायम असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले. श्री विठ्ठल रुक्माई मंदिराच्या पवित्र वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनीही आपल्या यशामागील मेहनत आणि संघर्षाची कहाणी सांगितली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशोक भाऊ लोखंडे म्हणाले, स्वतःची क्षमता ओळखा, ध्येय निश्चित करा आणि नेहमीच चांगल्या मित्रांची संगत ठेवा. योग्य संगत आयुष्य घडवते. कार्यक्रमात सौ तिलोत्तमा लोखंडे यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी वाचन आणि स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण देण्याची मोठी घोषणा केली. ग्रामीण भागातील विद्यार्थी जागतिक स्पर्धेत मागे पडू नयेत यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खाऊ वाटप, हास्यविनोद आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या स्नेहमिलनाने भेंडवडे गावठाणात नव्या वैचारिक परिवर्तनाची बीजे रोवली आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, मराठी टाइम्स.